चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायणा, तयाचे भजन चुकू नका। मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका। वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका। तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उने काय आहे चराचरी, देखवी ऐकावे एक नारायण, तयाचे भजन चुकू नका। विठ्ठल विठ्ठल चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलावी ते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुं मुनिद्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन, 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 पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन। दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू। दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू। ओम नमो ध्यानेश्वरा, 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 ध्यानेश्वरा, ओम नमो ध्यानेश्वरा। करुणा करतयाळा, करुणा करतयाळा, हे करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाथलो, पावन झालो चराचरी, हो हो तुमचा अनुग्रह लाथलो, पावन झालो चराचरी। करुणा करा दया, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह चराचर, तुमचा अनुग्रह लाभलो,
पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा दयाळा करुणाकरा दयाळा 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 मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी आदत्रय जननी दीपाची मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी जय जय श्री राधा रमणा जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणास काय माझी वाणी मानेला रंजू संतांसे चित्तासी आपुलिया शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेवोपात निवडलेला हा अभंग एच्चे यावत भूतलावावर जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संतभूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि यांचा उत्कृष्ट असा 5 चरणांचा हा अभंग असून अगदी छोटासा अगदी सोप्या अर्थाचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा असा हा अभंग आहे आणि मानवी देहाचं महत्त्व प्रतिपादन करणारा असा हा अभंग आहे आणि या अभंगामधून महाराज आपल्याला उपदेश करतात। महाराज म्हणतात हे शरीर कुणाच्या सत्तेने चालते, हरी विना त्याला कोण बोलविते, चालण्याची शक्ती बोलण्याची शक्ती कुणाची आहे। महाराज म्हणतात बाबा रे ही शक्ती आणि त्यांचीच आहे। आपल्याला या डोळ्यांनी दाखवणारा आणि या कानांनी ऐकवणारा एक तो हरीच आहे। म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही त्यांचे भजन करायला चुकू नका। अरे आपल्या मनाचा अहंकार चालवणारा सुद्धा तो एक भगवान परमात्मा आहे। म्हणून मग मी अमोक कर्माचा एक करता तुकोबराय म्हणतात बाबा अरे हे असे म्हणू नये। आणि वृक्षाचे पानं ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय हालत नाही। मग आपल्याला अहंकार घ्यायला जागा तरी कुठे आहे। आणि महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी आहे, तो चराचरात आहे। अरे तो नाही असा कुठला पदार्थ आहे। हा झाला अभंगातील थोडक्यात सांगायचं म्हणजे भावार्थ। सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या या पुण्य पावन असलेल्या देवडा या गावामध्ये कैलासवासी स्वर्गीय भगवान दादा पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी पवार कुटुंबियांनी हे देखणं असं कीर्तनाचं केलेलं आयोजन नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आला असे आमचे परमस्नेही परम आदरणीय
हरिभक्त पारायण अमोल महाराज शास्त्री त्यांचा त्या ठिकाणी कीर्तना संदर्भात कॉल आला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आला आणि पवार कुटुंबियांच्या वतीने आज माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन मला घडालं, सेवा मला मिळाली, हे मी माझं खरंच या ठिकाणी परम भाग्य समजते. धन्य मी मानेन आपुले संचित किंवा मग तरी माझ्या दैवा पार नाही. बघा, स्वर्गीय भगवान दादा यांच्या पाठीमागे भला मोठा आप्तेष्ट परिवार आहे. त्यांचे मोठे सुपुत्र आपले प्रसाद दादा, भगवान दादा पवार, त्यांची कन्या मेनकाताई कदम बरं का, आणि सर्व आप्तेष्ट परिवार, त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्या बहिणी आहेत, सर्व नातलग, सर्व आप्तेष्ट परिवार. बघा, या ठिकाणी स्वर्गीय भगवान दादा हे आपल्याला फार पुण्यात्मा होते असं म्हणायला काही हरकत नाही बरं का. कारण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम होतोय त्या अर्थी तो महात्मा त्या ठिकाणी पुण्यात्मा असेलच, यात तीड मात्र सुद्धा शंका नाही. आता काही लोक म्हणतील काय होतंय, का बरं करायचे हे वर्षी श्राद्धादी कर्म, पिंडदानादी कर्म का बरं करायचे वाटत असेल ना तुम्हाला. पण सांगू का, आपण जर वर्षी श्राद्धादी कर्म नाही केले ना तर आपल्याला पितृदोष लागण्याची शक्यता आहे माऊली. मग पितृदोष लागला कशावरून समजावं, तर बघा, आपल्या घरामध्ये फार सुखसुविधा आहे, फार फॅसिलिटीज आहे, अगदी मऊ लुसलुसीत बिछईत आहे, AC आहे, पण तरी सुद्धा जर आपल्याला अशा वातावरणात सुद्धा झोप येत नसेल, झोपीच्या गोळ्या खाऊन जर त्या ठिकाणी झोपावं लागत असेल, समजावं पितृदोष लागलेला आहे. मुलं जन्माला येतात पण लुडी पांगडी जन्माला येतात, पितृदोष आहे. अरे अख्खं गाव वडिलांना मान सन्मान देतं पण स्वतःचाच मुलगा आपल्या वडिलांचा अपमान करत असेल, समजावं पितृदोष लागलेला आहे. मग हा पितृदोष आपल्याला न लागावा याच्याकरिता पिंडदानादी कर्म व्यवस्थित पार पाडले पाहिजे बरं का. बघा, हा मृतात्मा जो आहे ना, हा वर्षभर यमराजा बरोबर फिरत असतो, भटकत असतो, आणि आजच्या दिवशी धर्मराजा समोर त्या ठिकाणी या मृतात्म्याला हजर केल्या जातं आणि धर्मराजा त्या व्यक्तीच्या कर्माच्या नुसार तो न्याय निवाडा करून त्या ठिकाणी चांगल्या गतीला, उत्तम गतीला, चांगलं कर्म पदरी पडलं असेल तर उत्तम गतीला तो मनुष्य प्राप्त होतो, पण वाईट कर्म पदरी पडलं असेल, पण घरातील कुटुंबातील लोकांनी पिंडदानादी कर्म, वर्ष श्राद्धादी कर्म जर व्यवस्थित पार पाडले असतील तरी सुद्धा तो जो मृतात्मा आहे तो चांगल्या गतीला प्राप्त होतो माऊली. म्हणून आजचा जो दिवस आहे हा टर्निंग पॉइंट आहे बरं का. आजचा दिवस हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे बरं का. आणि बघा, पवार कुटुंबियांबद्दल जास्त बोलायचं या ठिकाणी कामच नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे पवार कुटुंब कसं आहे, अगदी परमार्थामध्ये पुढे बरं का. काही लोकांकडे धन असते पण खर्च करण्याची त्या ठिकाणी खर्च करत नाहीत लोक. अरे परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन, जे सर्वात मोठे धन आहे त्याला म्हणायचं परमार्थ. परमार्थ महाधन. आपलं धन कोणत्या ठिकाणी खर्च व्हावं हे लोकांना कळत नाही बरं का. पण पवार कुटुंब अतिशय सत्कर्म त्या ठिकाणी चांगल्या कार्यासाठी आपला पैसा खर्च करतो बरं का. विठ्ठल विठ्ठल निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांच्या शब्दांनी या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे माऊली. तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही माझ्या दादांनो. अरे घरात नाही आण, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान. जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा
तुकाराम तुकाराम. आणि चिंतन करायचं झालं तर काही वर्ग येतात, काही मुद्दे येतात. पहिला वर्ग संस्कृती प्रदान, दुसरा प्रकृती प्रदान, तिसरा विकृती प्रदान आणि चौथा आकृती प्रदान. देवनर हा वर्ग संस्कृती प्रदान वर्ग आहे, माणूसनर हा वर्ग प्रकृती प्रदान वर्ग आहे, राक्षसनर हा वर्ग विकृती प्रदान वर्ग आहे आणि पशुनर हा वर्ग आकृती प्रदान वर्ग आहे. आणि या 4 वर्गांमध्ये तुकोबराय कुणाला उपदेश करतात हा आपला महत्त्वाचा विषय आहे. देवनर म्हणजे संत, पण तेही मानव देहामध्ये आले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा संतच देव आहे, देवच संत आहे. म्हणून तुकोबराय या वर्गाला उपदेश करीत नाही. दुसरा वर्ग आहे माणूसनर. हा वर्ग अगदी चांगला वागतो, माणसासारखा वागतो, परोपकार करतो, नीती आणि स्वधर्माने वागतो, अमृतासारखे गोड बोलतो. आणि माऊली ज्याच्या हृदयात दया आहे ना हो, मुळातच तो कसा आहे, सात्विक आहे. म्हणून तुकोबराय या वर्गाला सुद्धा उपदेश करीत नाही. तिसरा वर्ग आहे राक्षसनर. हा वर्ग यांचे आचरण माणूस असून राक्षसासारखे. तुम्ही म्हणाल ताई हे तरी कसे ओळखायचे, तर रामायणातील सुंदर प्रसंग. एक वेळ पार्वतीने महादेवांना प्रश्न विचारला की भगवान राक्षस किसे कहते हैं, मानव में और राक्षस में क्या अंतर होता है. तब शिवजी कहते हैं देख भवानी, जो चोरी करता है, जुगार खेलता है, परधन हरण करता है, अपने माता पिता को नहीं मानता, साधु से अपनी सेवा करता है, भगवान को भी वे लोग नहीं मानते ना, ये सब राक्षस होते हैं. बाढ़ खला बहो चोर जुवारा, जेलम पट पर धन पर गारा, मानु ही मातु पितु नहीं देवा, साधु न सना करवा वही सेवा, जिनके यहाँ आचरण भवाने, ते जानहु निश्चर सब प्राणे. हा वर्ग जो आहे ना, हा देवाचा सुद्धा विरोध करतो. अरे रावणाने रामाचा विरोध केला, कंसाने कृष्णाचा विरोध केला, दुर्योधन शिशुपाल यांनी सुद्धा देवाचा विरोध केला. या वर्गाला देव जरी आला ना माऊली, काहीच फरक पडत नाही. म्हणून तुकोबराय या वर्गाला सुद्धा उपदेश करीत नाही. चौथा वर्ग आहे कोणता, झोपल्या का काय, हा जागे ना, ऐकत आहे ना. चौथा वर्ग आहे पशुनर. हा वर्ग यांची आकृती माणसाची, देह माणसाचा, पण वागणे बोलणे सर्व काही पशुसारखे. तुम्ही म्हणाल की कसे ओळखायचे, यांचं बघा काही खाणं, काही पिणं, कुठेही लोडणं. आणि हा वर्ग यांचं फार मोठं नवल हो. त्यांच्याशी जर आपण सीधे बोलायला गेलो ना तर त्यांना उलटेच वाटते माऊली, आणि उलटे बोलले तर त्यांना सीधे वाटते. जसे त्या उंटाचे वाकडे असते तसे त्यांचे वागणे. हे मी माझ्या मनाचं काही सांगत नाही बरं का. करेयाच्या ठाईचा तयाचे कैचे नेटांग, तैसे असुराचा प्रसंग प्रसंगे परीस. काही तर नुसते ओझेच वाटतात हो. आता त्यांच्यात आणि बैलात तरी काय फरक म्हणा, नाहीतरी आपले गत जनावरासारखेच झालेले आहे म्हणा. आता माणसाचं आयुष्य तरी किती वर्षाचं आहे, किती वर्षाचं, 100 वर्षाचं. ऍक्च्युअली देवाने आपल्याला 40 वर्षाचं आयुष्य दिलं, पण तेही आपल्याला कमी वाटल्यामुळे आपण इतरांचं आयुष्य घेतलं. एक वेळ देवाने माणसाला, बैलाला, कुत्र्याला, घुबडाला प्रत्येकाला 40 वर्षाचं आयुष्य दिलं. त्यावेळेला बैलाला असे वाटले, अरे आपण 40 वर्ष आयुष्य घेऊन काय करायचं म्हणे, शेतात काम करणे, ओझे वाहणे, आणि त्यामध्ये जर नाही केलं तर मालकाचा मारही खाणे. त्यापेक्षा आपण काय करूया, यातील 20 वर्ष आयुष्य देवाला परत करूया. नंतर कुत्र्यालाही असंच वाटलं, आपणही दारोदार फिरायचं, भुंकत राहायचं, यापेक्षा आपणही काय करू, 20 वर्ष आयुष्य कमी करू. नंतर घोबडालाही असेच वाटले, आपणही 20 वर्ष आयुष्य कमी करू. आणि बैल त्या ठिकाणी देवाला म्हणाला की देवा, ओ देवा, माझे यातील 20 वर्ष आयुष्य कमी करा. देव म्हणाले, बैला, मला एक वेळ दिलेला आयुष्य परत घेता येत नाही, वाटल्यास तू तुझं आयुष्य कुणालाही दे. बैल म्हणाला, देवा,
माझं आयुष्य तरी कोण घेणार हो? माणूस तिथं बसलेलाच होता. माणूस म्हणाला, अरे बैला कशाला काळजी करतो तू, मी आहे ना तुझं आयुष्य घ्यायला, दे मला तुझं आयुष्य. आणि बैलाने आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले. आता माणसाचं आयुष्य किती वर्ष झाले बोला? आपले 40 आणि बैलाचे 20, एकूण 60 वर्ष झाले. नंतर कुत्र्याने हे आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले. आता किती झाले? 80 वर्ष. नंतर घोबडानेही आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले. आता 100 वर्ष झाले. आता हे सुरुवातीचे 40 संपले ना माऊली, की कामच काम, रिकाम पण नाही. अहो कधी वारीला नाही, कीर्तनाला नाही, कथेला नाही, मंदिरात नाही, तेव्हा लोकही हे म्हणतात, पहा हो तो काय माणूस आहे हो, नुसतं बैलासारखं काम करतो. अरे आयुष्यच बैलांना दिलेलं आहे ना. नंतर झाला 80 वर्षाचा. घरात कुणाला काही म्हणालं, घरचे म्हणता ओ जरा गप्पा बसा. स्वतःची पत्नी सुद्धा म्हणते, काय सारखं कुत्र्यासारखं भुंकत राहता तुम्ही. अरे आयुष्यच कुत्र्यांना दिलेलं आहे ना. नंतर झाला 100 वर्षाचा. एका कोपऱ्यात बसतं. सुनबाई मुलाला म्हणते, हे बघ बाळा, रडूने रडूने ते बघ ते कोपऱ्यात घोबड आहे आणि हे घोबड्यासारखा आवाज काढतं. मला तुम्ही सांगा, हे असलं आयुष्य तरी काय कामाचं? शास्त्रकार सांगतात, ज्यांच्याकडे विद्या, तप, दान, शील, सत्गुण आणि धर्म नाही, ते जवळजवळ पशु आणि माणसं आहेत. एषानां न विद्या न तपो न दानं न चडपि शीलो न गुणो न धर्मः ते मृत्यू लोके भुवि भारभूता मनुष्य रूपेण मृगच्छरान्ते. ज्यांच्याकडे हे 6 गुण नाही ना, ते जवळजवळ पशु आणि माणसं आहे. आणि यांचा जो भार आहे ना दादा, तो या पृथ्वीला होतो. अरे यांच्या जीवनात कुठलाच नित्य नियम नाही. आणि जो नित्य नियमाविना अन्न खातो, तो जवळजवळ पशु आणि माणसं. काही नित्य नियमाविना अन्न खाय तोची श्वान, वाया मनुष्य पाना भार वाहे तो ऋषभ. आणि असे या माणसाला संत उपदेश करता, बाबा रे आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आता तरी पुढे हाची उपदेश. 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 नका करुणाशा आयुष्याचा, नका करुणाशा आयुष्याचा, नका करुणाशा आयुष्याचा, नका करुणाशा आयुष्याचा. सकाळांच्या पाया माझे दंडवत, हो सकाळांच्या पाया माझे दंडवत. आयुष्याचा
कारण देवी दिला देह भजना गोमटा तो हा झाला फाटा बाधिकेचा। आणि हे शरीर तरी कुणाच्या सत्तेने चालते? तर महाराज म्हणतात हे शरीर त्यांच्याच सत्तेने चालते। अरे या शरीराला चालवणारी शक्ती कुणाची आहे? बोलण्याची शक्ती कुणाची आहे? तर त्याचे उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देतात। हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची असते, 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 चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर शरीर कोणाची असते, चाले हे 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 शरीर शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची कोण बोलाविते हरिवीणा, कोण बोलाविते हरिवीणा, कोण बोलाविते हरिवीणा, कोण बोलाविते हरिवीणा, हो चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरिवीणा, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, हो कोण बोलाविते हरिवीणा, कोण बोलाविते हरिवीणा, कोण बोलाविते हरिवीणा, कोण बोलाविते हरिवीणा, हो चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरिवीणा। पंचतत्वांपासून बनलेला आहे आणि हा उसना आणलेला आहे की देह तवा पाचांचा आणीला उसना। आता आजीबाई आपण जर कुणाकडून काही उसना आणलं तर आपल्याला परत करावं लागतं का नाही? हा परत करावं लागतं ना, बरं का? अरे ज्या वेळेला भगवान परमात्मा आपल्या शरीरामधून चालण्याची बोलण्याची शक्ती काढून टाकेल ना, त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्या द्वारात गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही। जन्म आणि मरण हे अखंड चालणारी शृंखला आहे। ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा अटळ आहे। फक्त असं होईल कोणी आज जाईल, कोणी उद्या जाईल, कोणी परवाला जाईल, पण जाणारच नाही असं नाही ना। सर्वांना त्या ठिकाणी जावं लागणार आहे। मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, अरे मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है। ज्या दिवशी आपल्याला मृत्यू आपला आवाज देईल त्या वेळेला मात्र हे भाड्यानं दिलेले शरीर आपल्याला सोडावं लागणार।
जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देंगे, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देंगे, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, देखना है अगर दिन सुनहरा। पाव फूलों पे पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। अरे बशीतला चहा आपण घेतलाय, कपातला घेऊ काय शाश्वती। क्या भरोसा है इस जिंदगी का। पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेहत से, तैसा काळ लोका। पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत से, तैसे काळ लोका नेत से। अरे देह हे काळाचे, धन कुबेराचे। देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईला, त्यासी काळोबा खाईला। देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईला, जाईल जाईल त्यासी काळोबा खाईला। काळोबा खाईला त्यासी काळोबा खाईला, काळोबा खाईला त्यासी काळोबा काळोबा खाईला त्यासी काळोबा खाईला, काळोबा खाईला त्यासी काळोबा खाईला। देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईला, जाईल जाईल त्यासी काळोबा खाईला। देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईला। बघा, या शरीराला चालवणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे। एक वेळचा प्रसंग असा आहे, बस डेपोमध्ये लागली, प्रवासी बसमध्ये बसले, कंडक्टर बसमध्ये बसला। कंडक्टरने त्या ठिकाणी त्या बसची बेल वाजवली, ट्रिंग 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 ट्रिंग। तरी ती बस धोकलीच नाही हो। काय कारण असेल, काय कारण असेल? झोपल्या का काय? चालवणारा ड्रायव्हर आहे। अरे ड्रायव्हर गाडीत बसला नाही, नंतर तो ड्रायव्हर त्या बसमध्ये बसला आणि ती बस निघाली। जसे की त्या ड्रायव्हर शिवाय ती बस धक्कूच शकत नाही ना, त्याचप्रमाणे त्या भगवंताशिवाय हे शरीर सुद्धा चालू शकत नाही। मी एक वेळ एका बाबांना प्रश्न विचारला, म्हटलं ओ बाबा आपण कशाने चालतो? बाबांनी मला लगेच उत्तर दिले, म्हणे ताई पायाने। आता मला तुम्ही सांगा, पायाने जर तुम्ही आपण चालतो तर एखादा मेल्यानंतर तिरडीवर झोपलेला व्यक्ती कधीतरी म्हणतो का, ए नातलगांनो तुम्ही कशाला माझ्यासोबत उगाच फेरा घेता, जा तुम्ही शॉर्टकट, मी एकटा येतो। सगळी लोक स्मशानभूमीमध्ये गेले, या बाबांची तेथे वाट पाहू लागले। हे बाबा एका तासानं तिथे गेले आणि म्हणाले, ए नातलगांनो आलोय मी, जाडा मला आता। बरोबर आहे ना? बोलत चलायचं, बरोबर आहे का? अरे नाही ना, ते बाबा तेथे जाऊच शकत नाही, कारण
त्यांच्या शरीराला चालवणारी शक्ती त्या भगवंताने काढून घेतली. म्हणून महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाची असत्य, कोणा बोलविते हरिविना. महाराज म्हणता, बाबा तुम्हाला कोण बोलावतो तो तुम्हीच विचार करा, पण मला बोलावणारा कोण आहे हे मी तुम्हाला सांगतो. आपुलिया बडे नाही मी बोलत, आपुलिया बडे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्यांची, सखा कृपावंत वाचा त्यांची. साळुंकी मंजुळा बोलत सेवानी, हा साळुंकी मंजुळा बोलत सेवानी. कविता धनी वेगळाची काय मैं अप्पा मला उत्तरे, अरे परित्या विश्वंभरे बोलविले. महाराज म्हणतात, मला बोलावणारा तो भगवान परमात्मा आहे, पक्ष्यांना सुद्धा तोच बोलावतो. आणि आबाजी तुम्हाला कोण बोलावतो? हा, कोण बोलाविते हरिविना. चाले हे शरीर कोणाची असत्य. महाराज म्हणता, आपल्याला चालवणाराही तोच आहे, बोलावणाराही तोच आहे. एवढंच काय, अरे दाखवणारा ऐकवणारा सुद्धा तोच आहे. अभंगाच्या एक नारायण देखबी ऐकबी एक नारायण, देखबी ऐकबी एक नारायण, देखबी ऐकबी एक नारायण.
झाल्या पाहिजे. फार सुंदर, अप्रतिम. महाराज म्हणता आपल्याला दाखवणारा तो भगवान परमात्मा आहे, पण आपण, आवाज थोडा वाढवा माईकचा, आपण या डोळ्यांनी काय पाहावं हे महत्वाचं. नाहीतर काही लोक या डोळ्यांनी चांगलं पाहतच नाही हो. अरे एवढे सुंदर डोळे त्या भगवंताने दिले, मग कधीतरी त्या भगवंताला आपण पाहिले पाहिजे. तुकोबारायांनी तर आपल्या डोळ्यांना सुद्धा सांगितले होते, डोळे तुम्ही घ्या रे सुखा, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुखा, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. कारण जो आंधळा जन्माला आला त्याला विचारा, काय रे बाबा हे कसे झाले. अरे एखाद्या आंधळ्या मनुष्याला जर आपण आरशासमोर उभं केलं, काय उपयोग आहे. अरे ज्याप्रमाणे बुद्धिहीन माणसाला शास्त्राचा काहीच उपयोग होत नाही ना, त्याचप्रमाणे आंधळ्या मनुष्याला आरशाचा उपयोग होत नाही. हे मी माझ्या मनाचं काही सांगत नाही बरं का, शास्त्रकार सांगतात. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किमा, लोचनाभ्याम विहीनस्य दर्पण किं करिष्यते. दाखवणारा तो आहे, मग आपण त्या भगवंताला पाहिले पाहिजे. अरे ऐकवणारा सुद्धा तोच आहे, पण आपण काय ऐकावं हे महत्वाचं आहे माऊली. नाहीतर काही लोक या कानाने चांगलं ऐकतच नाही. एवढे सुंदर कान भगवंताने जर आपल्याला दिले असतील तर या कानांनी भगवंताचे कधीतरी गुण ऐकले पाहिजे. तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण. जोपर्यंत तो ऐकण्याची शक्ती काढत नाही ना, तोपर्यंत कथा कीर्तन ऐकायला काही हरकत नाही. आणि ज्या वेळेस तो ऐकण्याची शक्ती काढेल ना आजीबाई, त्यावेळेला कथाकार कीर्तनकार राम राम म्हणतील, तुम्हाला लांब लांबच ऐकू येईल बरं का. देखवी ऐकावी एक नारायण आणि म्हणून तयाचे भजन चुकू नका. अरे महाराजांना आपल्याला सांगायची गरज पडते की तुम्ही त्यांचे भजन करायला चुकू नका, कारण नक्कीच आपण त्यांचं भजन करत नसू बरं का. अरे दिवसातून 24 तास आपल्याकडे असतात, पण अर्धा तास सुद्धा आपण देवाचं भजन करत नाही. फार मोठं नवल आहे बरं का. संतांच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला ना, तर संत रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याच्या प्रभूच्या नामचिंतनामध्ये मग्न होते माऊली. सर्व संतांचं तुम्ही उदाहरण घ्या. काल गोरोबा काकांची पुण्यतिथी झाली बरं का. गोरोबा काकांचं उदाहरण घ्या. अरे गोरोबा काकांचं सुंदर असं कुटुंब. एक दिवस असा प्रसंग की त्यांच्या पत्नीने गोरोबा काकांना सांगितलं की अहो मी पाणी घेऊन येते नदीवरनं, तोपर्यंत तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या हा. गोरोबा काकांची पत्नी निघून गेली हो पाणी आणायला. इकडे गोरोबा काकांचं काम चालू झालं. त्यांचा व्यवसाय असा होता, पाणी आणि माती एकत्र करायचं, त्यापासून चिखल घडवायचा, त्या चिखलापासून सुंदर मडकं बनवायचं. आपली ही मडकी त्या भगवान परमात्म्यानेच बनवली बरं का. पण हे काम चालू असताना गोरोबा काकांचा आत्मा जो होता, त्यांचा देह जो होता, तो भगवंतापाशी होता. एवढं नामस्मरण, एवढं चिंतन गोरोबा काकांचं चालू झालं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा
विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल 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 विठ्ठला 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 एवढं नामस्मरण एवढं चिंतन गौरोबा काकांचं चालू झालं की आता आपलं छोटस गुंजिरवाणं गोंडस बाळ तुडू 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 धावत येईल आपल्या पायाखाली तुडवेल जरा हे देहभान गौरोबा काकांना राहिलं नाही माऊली. अरे रक्त बंबाळ अशी ती माती दिसायला लागली. सुभाषितकार सांगतात नवलाची गोष्ट ऐक सखे माई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी कुंभाराने बाळ तुडविले पायी हसता खेळता बोबडे बोलता हसता खेळता बोबडे बोलता तुडविले बाळ त्यासी शोधिला हे नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी कुंभाराने बाळ तुडविले पायी तुडविले पायी तुडविले पायी कारण तयाचे भजन चुकू नका. आणि महाराज म्हणता बाबा रे आपल्या मनाचा अहंकार चालवणारा सुद्धा तो एक भगवान परमात्मा आहे. म्हणून मी अमुक कर्माचा एक करता आहे असे म्हणू नये अभंगाच्या तृतीय चरणात मानसाची देवाचा दिवा मानसाची देवाचा मानसाची देव चालली अहंता 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 मानसाची देव चालवी अहंता मानसाची देव चालवी
कवी आहे कवी एक नारायण हे कवी आहे कवी एक नारायण हे कवी आहे कवी एक नारायण कवी आहे कवी एक नारायण हे कवी आहे कवी एक नारायण हे कवी आहे कवी एक नारायण ओ मानसाची देवानावी अहंकाराची एक दुर्गा मनोनिया एक देवा मानसाची देवानावी अहंकाराची एक सर्वा मनोनिया फार गोड. महाराज म्हणता आपण लगेच अहंकार धारण करतो. हो, मी बंगला बांधला, अरे मी गाडी घेतली, मी शेती घेतली. थोडाफार 4-5 क्विंटल कापूस जर जास्त झाला ना माऊली, लोक लगेच म्हणतात आम्हाला यावर्षी 200 क्विंटल कापूस झाला. अरे माझ्यासारखा कीर्तन कथा कुणालाच येत नाही. पण हे सर्व करणारा तो आहे हे आपण विसरून जातो. आपली गत तरी कशी सांगू का तुम्हाला. त्या गाडी खाली चाललेल्या त्या कुत्र्यासारखी, बरोबर ना. ते कुत्र त्या गाडी खाली चालतं आणि म्हणतं मीच गाडी ओढतो. एक कुत्र तर रोडाने गाडी आली, त्या गाडी मागे धावत निघाला. दुसरे कुत्रे म्हणाले काय रे कुठं गेलाय तर एवढा धावत. तो कुत्रा म्हणाला काही नाही रे, ते गाडी पोस्ट केली. आपलंही तसंच आहे. सर्व गोष्टी देव करतो. आपल्याला असं वाटतं ते मी केलं, हे मी केलं, आणि असे समजून आपण अहंकार धारण करतो. काही सासांना सुद्धा फार अहंकार. सुनबाईने भांडी घासल्यानंतर सुद्धा परत परत भांडी घासतात आणि म्हणतात ए सुनबाई चल बघ आता कसे निघते ते. मग काय होत चांगली दुसऱ्या दिवशी सुनबाई म्हणाली आत्या एक वेळ दाखवा ना कसे घासू. आणि मग काय हो लागली ना सासू भांडी घासायला. सुनबाई दुसऱ्या महिलांसमोर सासूबाईंना ऐकू येईन तशी म्हणाली बाई आमच्या आत्याना त्यांना काम केल्याशिवाय करमतच नाही हो. मी तर त्यांना नाही म्हणते पण त्यांना कुणाच्या हातचं आवडतच नाही. आणि कामही अशा करतात ताई आपल्याला जमायचं नाही. फुगली ना सासू आणि लागली जोरजोरात भांडी घासायला. मुलगा सुद्धा विनाकारण मी म्हातारा सुद्धा विनाकारण मी करतो. मुलगा म्हणतो आमचे बाबा त्यांना तर जनावराशिवाय करमतच नाही हो. फुगलं म्हातारण सोडल्या म्हशी नेला चरायला संध्याकाळपर्यंत तिकडेच. घरी आला आणि म्हणाला पिंट्या अरे मी आहेत म्हणून हे जनावर आहे, मी गेलो की कळेल तुम्हाला. पिंट्या म्हणाला बाबा 2च म्हशी कुणी चारणार, त्यात तरी काय एवढं नवल. आता म्हाताऱ्याने थोडं गप्प बसावं की नाही. म्हातारा लगेच म्हणाला पिंट्या अरे अशा 10 जरी असल्या तरी मी त्या व्यवस्थित ठेवीन, ते तुला जमणार नाही. दुसऱ्या दिवशी पिंट्या अंबाजोगाईला गेला. बरं का 10 म्हशी विकत आणल्या आधी त्या म्हाताऱ्याच्या ताब्यात दिल्या. विचार करा मी करून उपाधी लावली का नाही. हा जशी त्या सासूने आणि त्या म्हाताऱ्याने मी करून उपाधी वाढवली तसंच आपलं आहे. आपणही देवाने केल्यानंतर हे मी केलं ते मी केलं असे समजून उपाधी वाढवतो आणि आपला हा अहंकार देवाला सहन होत नाही. कारण तीड भरी जरी होय अहंकार मेरू तो समान भार देवा. आता अहंकाराचे अनेक मुद्दे येतात बरं का. ज्याला बघावं त्याला आता अहंकारच अहंकार हो. कुणाला रूपाचा अहंकार, कुणाला शक्तीचा अहंकार, कुणाला धनाचा अहंकार, कुणाला ज्ञानाचा अहंकार, कुणाला भक्तीचा अहंकार, कुणाला शक्तीचा, कुणाला सत्तेचा, कुणाला कर्तृत्वाचा अहंकार, कुणाला पदाचा अहंकार. ज्याला बघावं त्याला अहंकारच अहंकार. पण महाराज म्हणतात अरे थोडा अहंकार कमी करावा. कधीतरी त्या भगवंताला म्हणावं अरे देवा हे प्रभू, अरे आमच्या जीवनात जे काही कार्य चाललंय ना बाबा
हे तुझ्या सत्तेनं. अरे माझं तर फक्त नाव होत आहे, हे मी केलं ते मी केलं, पण हे सर्व करून घेणारा तर तूच आहेस ना, तूच आहेस ना. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी दया से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. अहंकार थोडा कमी करावा माणसाने, कारण त्या भगवंताचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत हो, की ज्यांनी आपल्याला एवढा सुंदर देह दिला, दिले इंद्रिय हात पाया कान डोळे मुख बोलाया वचने तू जोडीसी नारायण, नासे जीवपना भव रोगा बर का. औट हात का मान मदाने तुझ दिया, वा वा. हाथ का मान देहा अल्लाह ने तुझ दिया, हो औट हाथ का मानव देहा अल्लाह ने तुझ दिया, औट हाथ का मानव देहा अल्लाह ने तुझ दिया. हो खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण, 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 नारायण, भज मन नारायण, नारायण. एवढा सुंदर नरदेह आपल्याला भगवंताने दिला, मग मला असं वाटतं माऊली, आपण त्या भगवंताचे उपकार विसरायचे नसतात. ज्याचे आपल्यावरती उपकार असतात ना, उपकार, त्यांचे उपकार मनुष्याने कधी विसरायचे नाहीत. देवाचे उपकार विसरतो, नवल नाही माहुली. अरे ज्या आई वडिलांनी, आवाज थोडा व्यवस्थित करा माईकचा, आपल्याकरिता हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी केलं, त्या आई वडिलांचे उपकार आपण विसरतो रे. आणि एक दिवस म्हणतो त्या आई वडिलांना, ओ आई बाबा काय केलंय तुम्ही आमच्याकरिता. मला तुम्ही सांगा, एवढे उपकार त्या आई वडिलांच्या आपल्याकरिता, की त्यांनी कितीतरी कष्ट घेतले, शेतामध्ये काम केले, आपल्याला शिकवले, आणि तरी सुद्धा जर मुलगा परत फिरत असेल, मग मला असं वाटतं त्यांनी कितीही दिवस कथा आणि कीर्तन ऐकली ना, काहीच उपयोग होत नाही. अरे माया बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. मला जर कुणी विचारलं, सुरेखाताई या जगामध्ये श्रीमंत कोण, मी सांगेल त्याला, अरे ज्याला आई वडील आहेत ना तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांचे शब्द पूर्ण केली तो. आणि या जगामध्ये नालायक कोण, ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढलं ना रे दादा, तो नालायक आहे, तो नालायक आहे. एखाद्या वेळेला जा त्या वृद्धाश्रमाला, भेट द्या आणि विचारा त्या खितपत पडलेल्या वृद्ध आई वडिलांना की काय हो तुमचा मुलगा काय करतो. त्यावेळेला सांगतील ते वृद्ध आई वडील, अहो आमचा मुलगा ॲडव्होकेट आहे, डॉक्टर आहे, टीचर आहे, इंजिनियर आहे, पायलट आहे. पण त्या वृद्धाश्रमामध्ये खितपत पडलेला एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार माऊली की आमचा मुलगा
अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. कुणाचे पोहोचतात मग? शिकले सवरलेल्या लोकांचे. मग आम्ही काय घेतले तरी काय आमच्या शिक्षणातून? अरे फार डिग्री मिळवली म्हणजे झालं असं नाही रे बाबा. अरे तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील दुःखी असतील ना, तर तुमची संपत्ती पैसा काहीच कामाची नाही. मला तर या ठिकाणी पवार कुटुंबियांना धन्यवाद द्यावेसे वाटतात बरं का. कारण आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम व्हावा ही सदिच्छा त्यांची, ही मानसिकता त्यांची बरं का. नाहीतर आजकालची परिस्थिती आपण बघितली, आजकालची मुलं जर बघितली ना तर फार भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. समाज फार बिघडत चाललेला आहे माऊली. अरे आई हे घराचं मांगल्य असते तर दादा, वडील घराचे अस्तित्व असतं. आई घराचा कळस असेल तर त्या कळसाला उभं करणारा पाया हे वडील असतात. वडिलांची जबाबदारी, वडिलांची जागा कोणी सुद्धा घेऊ शकत नाही. ज्या वेळेला वडिलांचे छत्र डोक्यावरून हरवतं ना, त्यावेळेला कळतं की वडील काय असतात. त्यांनी कितीतरी जबाबदाऱ्या सांभाळल्या, आपल्याला थोडी सुद्धा उणीव भासू दिली नाही बरं का. आणि वडिलांबद्दल काय बोलावं माऊली. अरे ज्याला शब्दालाही विराम पडावा त्याला म्हणावं बाबा. शब्दांना देखील विरामच पडावा बरं का. वडिलांबद्दल काय वर्णन करावं. अरे वडील स्वतः एखाद्या वेळेला फाटकी वस्त्र धारण करतील, पण मुलाला 2000चा ड्रेस घेतल्याशिवाय राहणार नाही माऊली. स्वतः चप्पल तुटलेली घालतील, पण मुलाला 1000 रुपयाचा बूट घेतल्याशिवाय राहणार नाही. हे वडीलच असतात. बाप करी जोडी लेकराचे ओढ, बाप करी जोडी लेकराचे ओढ, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपली कुर्बानी वाली, 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 आपली कुर्बानी वाली. एकाएक केला मिरासीचा धनी, एकाएक केला मिरासीचा, एकाएक केला मिरासीचा धनी, केला मिरासीचा धनी. बघा, आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता तुम्ही त्यांना घर नाही दिलं तरी चालेल रे. बंगल्यावर बसवलं पाहिजे असंही काही नाही. पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती, इष्टे, दाग दागिने नाही दिले तरी चालतील. फक्त 2 शब्द का होईना आपल्या वडिलांशी, आपल्या आईशी प्रेमाने बोलावी लागतात माऊली, दुसरं काही नाही हो. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. चाहे लाख कमाए धन दौलत, ए बंगला कोठी बनाई है, माँ बाप ही ना खुश है, तेरे बेकार सारी कमाई है. ए लाख नहीं ये हाक है, इस राज को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. आणि मला असं वाटतं पवार कुटुंब आपल्या आईवडिलांचे उपकार जाणून आहेत बरं का, खऱ्या अर्थाने जाणून आहेत. म्हणूनच तर या ठिकाणी आज कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी नियोजित केलेला आहे.
बघा, आज स्वर्गीय भगवान दादांना आपल्यामधून जाऊन जवळपास 1 वर्ष पूर्ण झाला बरं का. पण जन्म आणि मरण हे अखंड चालणारी शृंखला आहे. आणि ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा अट्टड आहे. कारण हा मृत्यू लोक आहे बरं का. आणि मृत्यू लोकाचे एक सत्य आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणार आहे. हे काही सत्य लोक नाही, हे पाताळ लोक नाही, हे आहे मृत्यू लोक बरं का. ऐका, 2 लाकडाच्या ठोकड्यांनी पाण्यावरती तरंगत चालावं, अगदी तरंगत चालावं. बराच काळ हे 2 लाकडाचे ठोकळे पाण्यावरती तरंगत असतात. एक लाट त्या दोघांच्या जीवनामध्ये आली आणि त्या 2 लाकडाच्या ठोकड्यांना वेगळं करून गेली. आता परत त्यांची भेट होणं शक्य नाही. गदी माडगुळकर फार सुंदर लिहितात. 2 उंदक्याचे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. वर्तमान तेथे जाणे मार्ग रिक्षयाचा, पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा. दोषना कुणाचा, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. क्षणिक देवी आहे बाळा मार्ग रिक्षयाचा, पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा. दुष्णा कुणाचा पुत्र मानवाचा, दुष्णा कुणाचा. बरं का, आपणही सर्व उंदके आहोत. अनेक गावावरून अनेक उंदके आलेली आहेत. कीर्तनाच्या प्रवाहामध्ये आपला प्रवास चालू आहे. कीर्तन संपण्याची लाट येणार आहे, तुम्हाला मला वेगळं करून जाणार आहे. पण स्वर्गीय भगवान दादांच्या जीवनात जी लाट आली ना, तिला म्हणायचं सुनामी लाट. कारण आपली परत भेट होऊ शकते, पण स्वर्गीय भगवान दादांच्याने आपली भेट होऊ शकत नाही माऊली. आणि ती लाट आपल्या दादांना आपल्यापासून एवढ्या दूरपर्यंत घेऊन गेली का तिथून आता परत येणं शक्य नाही माऊली. राहिला माया माऊलीचा, संपला आजीवा खरा सावलीचा. संपला जीवा खरा सावलीचा. संपला जीवा खरा सावलीचा. संपला जीवा खरा सावलीचा. आज परिवार आवाज देते, पत्नी आवाज देते, मुलं आवाज देतात बरे का, की बाबा तुम्ही परत या. बहीण आवाज देते, ए दादा येणारे मी राखी कुणाला बांधायचे. तरी सुद्धा आज स्वर्गीय भगवान दादा आपल्यामध्ये येऊ शकत नाही. पण मला असं वाटतं की ज्यांची कीर्ती या जगामध्ये असते ना, ती लोक मेल्यानंतर सुद्धा जिवंत असल्यासारखीच असतात माऊली. बघा, महाराज म्हणतात की अहंकार थोडा कमी करा, देवाचं भजन करा. कारण अरे वृक्षाचं पाणी त्यांच्या सत्तेशिवाय हालत नाही, की वृक्षाचेही पाणी हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. मग महाराज म्हणतात सत्ता वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. वृक्षाचे पान हाले
लगेच अहंकार धारण करतो बरे का. पण आपल्याला अहंकार घ्यायला जागा कुठे आहे. कारण काय नाही सत्ता हाती तुझ्या पंढरीनाथा, सत्ता सकड हाती माझे किंवा काकुलती. चराचरात त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. त्यांच्या सत्तेशिवाय सूर्य जागा सोडत नाही, वारा वाहत नाही. काळावर सुद्धा त्यांची सत्ता इथून तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची. म्हणून वृक्षाचे बाणे हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. महाराज म्हणतात त्यांच्या सत्तेशिवाय आपण चालत नाही, पाहत नाही, बोलत नाही, ऐकत नाही. एवढंच काय, त्यांच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही हालत नाही. मग तो देव आहे तरी कोठे. तर महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे हरीला जबाय, तुका म्हणे विठो भरला जबाय, तुका म्हणे विठो भरला जबाय, तुका म्हणे विठो भरला जबाय. देखावी ऐकावी एक नारायण, दयाहुनी काय चराचरी, दयाहुनी काय चराचर. देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण. चुकून नका चुकून का चुकून तयाचे भजन चुकून का. देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी महाराज म्हणतात की तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी आहे. अरे तो डोळ्याने दिसत नाही, पण तो सर्व दिशांमध्ये आहे. दिसतो हा नोही तैसा असे दिशा व्यापक. महाराज म्हणतात तो प्राण्यांची वर्म सुद्धा जाणतो. एकाने काय केले, गवत वाटले, गवताचे दूध केले आणि कॅना भरून विकायला नेले. बरोबर आहे ना. हा, कितीही गवत वाटले तरी गवताचं दूध होत नाही बरं का. तृण वाटिता क्षीर हे होत नाही, पशु भक्षिता पालटते देही. तया वर्म तो जाणता एक आहे, असे व्यापक व्यापुने अंतर्बाह्य. सर्व संतांनी त्याला सर्व प्राणी मात्रात पाहला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला रेड्यात पाला. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. भक्त प्रल्हादाने खांबात पाला, नामदेव महाराजांनी कुत्र्यात पाहला, नाथ बाबांनी गाढवात पाहला. अशा प्रकारे तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी आहे. तुका म्हणे प्रभू देश विदेश भर्या खाली नाही लेश. रिता नाही कोणे ठाव सर्वानुभूती वासुदेव. म्हणून तुका म्हणे विठ्ठो भरला सबाह्य, उने काय आहे चराचरे. कीर्तनाची वेळ आपली झालेलीच आहे. जाता जाता तुम्हाला सांगेल की जीवनामध्ये जरा गोड बोलत चला. आजकाल लोक गोडच बोलत नाही. मला तर कधी कधी प्रश्न पडतो की रे गोड बोलायचे काही पैसे द्यावे लागतात का. मग माणसं गोड तरी का बोलत नाही. ज्ञानोबराय सांगतात माणसाने कसं बोललं पाहिजे. साचानी बाबा मी तुली आणि रसाडा, शब्द जैसे कल्लोड अमृताचे. माणसाने खरं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे, कामापुरतं बोललं पाहिजे. आणि गोड बोलल्यानं काय तोटा होतो का तुमचा, काय बिघडतं तुमचं. मिठो मिठ बोल थारो काय बिघडे, काय बिघडे थारो काय बिघडे. बोल मिठो मिठ बोल थारो काय बिघडे, काय बिघडे थारो काय बिघडे. बोल मिठो मिठ बोल काय बिघडे, काय बिघडे तर काय बिघडे. मिठो मिठ बोल थारो काय बिघडे, काय बिघडे तर काय बिघडे. याची
कब निकले प्राण मालूम नहीं। मिठो मिठो बोल थारो काय बिगड़े थारो काय बिगड़े। बोल बोल मिठो मिठो बोल थारो काय बिगड़े थारो काय बिगड़े। बोल बोल मिठो बोल थारो काय बिगड़े थारो काय बिगड़े। मिठो बोल थारो काय बिगड़े थारो काय बिगड़े। अगदी गोड बोलत चला आणि जीवनामध्ये जरा माणुसकी सांभाळा। आजकाल माणुसकी शिल्लक राहिली नाही माऊली। कशाला म्हणावं माणुसकी? माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव आहे माणुसकी। आणि जगातील सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो आहे माणुसकी धर्म। अरे ये जरूरी नहीं इंसान हर रोज मंदिर में जाए, ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर में जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां जाए मंदिर वहां बन जाए, मंदिर वहां बन जाए। आणि असं कर्म होतं बरं का छत्रपती शिवाजी महाराजांचं। म्हणून तर त्यांच्या प्रतिमा फोटो पुतळे आपल्या घरामध्ये आहे। अरे पूजा गुणाचे होते अवगुणाचे नाही महाराज। म्हणून जरा माणुसकी सांभाळा। ती फार सुंदर प्रार्थना आहे हो। हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे। अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। हीच आमुची प्रार्थना। आपणही देवाला प्रार्थना करूया की देवा आम्हाला आमच्या जीवनामध्ये सद्बुद्धी करण्याची शक्ती दे बाबा। आणि ज्या भगवंताने आपल्याला हे सगळं काही दिलं असेल ना त्या भगवंताला कधी विसरू नका। जीवनामध्ये व्यसन आणि फॅशन दोन्हीच्या नादी लागू नका। आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, धर्माची सेवा करा, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा। बघा मी सांगेल तुम्हाला पवार कुटुंब फार त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी खटाटोप करावा लागतो या कार्यक्रमाकरिता। पण एवढं सुंदर नियोजन या पवार कुटुंबियांनी केलं। पवार कुटुंबावरती बरं का पितृंचे आशीर्वाद त्यांना लाभावे या पवार कुटुंबियांचं परिसरात नाव व्हावं, त्यांच्या हातून असंच सत्कर्म घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया। आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी संतांच्या चरणी तुम्हा मायबापांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम। अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन राजाधिराज योगीराज महाराजाधिराज योगीराज गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक 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 गुरु गजानन नमो नमो। सगळ्यांनी टाळी वाजा भजन करूया। विठोबा रखुमाई भजन करूया। विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तारी तारी विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हरी जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली
गणराजा तुका म्हणे विठू भरला सभा तुका म्हणे विठू भरला सभा तुका म्हणे विठू भरला सभाय तुका म्हणे विठू भरला सभाय तुका म्हणे विठू भरला सभा तुका म्हणे भरला सभा हरी तुका म्हणे विठू भरला सभाय तुका म्हणे विठू भरला सभा होणे काय आहे चराचरी होणे काय आहे चराचरी देखवी एक नारायण देखवी एक नारायण पुढे काय आहे चराचरे पुढे काय आहे चराचरी देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन तयाचे भजन तयाचे तया तयाचे भजन तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन तयाचे तयाचे तया तयाचे भजन तयाचे भजन भजन तयाचे भजन चुकू नको तयाचे
तयाचे भजन तया तयाचे भजन तयाचे भजन चुक नको तयाचे भजन तयाचे भजन तयाचे तया धन्यवाद ताई पवार कुटुंबियांना आपण आमंत्रित पवार कुटुंबियांनी केलं. आपण वेळात वेळ काढून शब्द मी केला आणि शब्द दिल्याबरोबर तुम्ही आला. नाव तुमचं सुरेखा, पण खऱ्या अर्थानं मला असं वाटलं आज कीर्तन सुरेखो झाले. हा
सुरेख झालं. सु म्हणजे प्रपरोपसमनी आधी सु रेख याचा अर्थ चांगलं. सु म्हणजे विशेष. संस्कृत दृष्ट्या दोन्ही पद्धतीत वातावरण करण्याचं काम तुम्ही केलं. म्हणलं तुमच्या मनावर चलू दे, आमच्याकडे बघायची गरज नाही. पण आवडलं मला. मी लेडीज कीर्तन खरंच मला इथं जर म्हणले कस काय तारीख महाराज, मी कधीच लेडीजचे कीर्तन नसतो. पहिले कीर्तन लेडीजचे आणि तारीखच मी घेतली. बायांना सांगितलं बाया मी नाही उपस्थित राहू शकत. पण तरी सुद्धा जाणे बिनानो होय प्रतीती बिणू प्रतीती होय न प्रीती या उक्तीनुसार ताई आपण असं काही नाही. मी लेडीजचं कीर्तन असताना सुद्धा पहिल्यांदा ऐकलं. पण त्याच्यामध्ये सुभाषित टाकण्याची पद्धत, शब्दरचना मांडण्याची पद्धत आणि अभंगाला धरून बोलण्याची पद्धत खऱ्या अर्थाने शिकावी असं मला वाटतं तुमच्याकडून. का आनंद वाटला. दुसरी गोष्ट उपस्थित असलेली मान्यवर या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात नाव असणारी आहेत आणि आनंद वाटला. आज तर दुग्ध शर्करा योग आहे. आमच्या परिसराचं वैभव, गावाचं प्रेम, गुरुजीवर हनुमंत महाराज असतील, ही सर्व मंडळी आहेत बरं का. परिसरातली मंडळी आहे. वयानं श्रेष्ठ आहेत, ज्ञानानं श्रेष्ठ आहेत. पण मला असं वाटतं मग आम्हाला खाली बसू. मी म्हणलं तुम्ही खाली कशाला बसता बो. दिलीपांना म्हणले बघा खाली बस. मी म्हणलं जाऊ दे. लेकराचं कौतुक बापालाच बरं वाटत असतं. ही लेकरं उभारल्यानंतर त्यांनाही बरं वाटलं ना, म्हणून ही बसली. त्यांचे आभार या ठिकाणी आले. दुसरी गोष्ट अशी आहे, आमचे आनंद महाराज नाव आनंद आहे आणि आनंद महाराज पकवाजावर बसले की दुसऱ्याला आनंद देण्याचंच काम करतात महाराज. पण एक रामचरित्रातलं शेवटचं श्लोक आणि पंक्ती आहे बरं का गुरुजी. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. ताई तुमच्यासाठी सांगतो, एखादा कीर्तनकार दुसऱ्यासाठी आनंदासाठी जर कीर्तन करत असेल तर तो कीर्तनकार असू शकत नाही. एखादा गायक दुसऱ्यासाठी गात असेल तर तो कधी गायक असू शकत नाही. एखादा वादक दुसऱ्यासाठी वाजवत असेल तर तो वादक असू शकत नाही. तीन झाले माझ्यावर. एखादा कथाकार दुसऱ्यासाठी कथा करत असेल तो कथाकार असू शकत नाही. स्वांत सुखाय रघुनाथ गाथा याचा अर्थ आहे इथं सर्वच स्वतःच्या आनंदासाठी गातात, वाजवतात, करतात. म्हणून इतराला आनंद देण्याची गरज पडत नाही, आपोआप येत असतो मला. म्हणून ही गाणारी मंडळी आहेत. आमचा आनंद महाराज असेल इकडून साधील अक्षय दादा महाराज. आता ही म्हणे मी आज काही येत नाही. आनंद महाराज बी येत नाही म्हणजे शूटिंग लाईव्ह करू नका. मी म्हणलं काही काळजी करू नका. दुसऱ्या कार्यक्रमाला ती आमचा दादा बी प्रकाश महाराज साठी जगत हेला. भाई म्हणला दादा, मी म्हणलं यावं लागलं. शब्द दिलाय भयानी. मला 5 मिनिटं इथं उभारी पर्यंत मला विचारलं नाही. महाराज कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही कसं केलंय, मी काय केलं मला माहित नाही. का म्हणले आम्ही हाव काही हे सांगितलं. मी म्हणलं मी हे संपला विषय. कार्यक्रम उपस्थित झाल्यानंतर हे तुमचंही प्रेम आहे. आमचा राम महाराज पंचाळ महाराज गान कोकिळ आहेत. आमचा माऊली गावातले ऐकून बघायला लागले. असं जी लहान माऊली बघितला होता तेच आहे महाराज. माऊली इकडं नाव आहे तिकडं राम आहे. रमंते योगिनू यस्मिंच राम. प्रत्येकाच्या हृदयावर राज करणारी ही मंडळी आहेत महाराज. ह्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या. आणि व्यासपीठावरून नाही बोलत मी, माईकवरून बोलतो. तुम्हाला खाली बसणाऱ्याला वेगळं वाटत असेल. 5 मिनिटं झालेत मलाही कळते. पण खरं सांगतो तुम्हाला, मी पकवा शिकायचो गुरुजी सुरुवातीला अशोक महाराज पंचाळकडे. माझं ऐकायचं म्हणजे लोकांना नको वाटतं जरा, पण खरं बोललं की लागतं म्हणून सांगतो ना. ऐका, त्याच्यात महत्वाचा मुद्दा पकवाज वाजत शिकत असताना गुरुजी म्हणायची इडी हळद पकवा शिकायचं काम कोणाचं का गांडीचं तुंतुन करावं लागतं. येत असतं का मर्दानी बाज म्हणतात त्याला महाराज. म्हणून हा इथे सर्व मंडळी एकत्रित उपस्थित राहिली. बाहेर गावची मंडळी उपस्थित, सर्व भजनी मंडळ असतील, गावातील मंडळी असतील, बाहेरगावून आलेली पाहुणी मंडळी असतील. सर्वांना विनंती आहे, सुंदरसा सर्व भजनी मंडळाचा इथं जागर होणार आहे. चहा पिल्याशिवाय इथून कोणी हे जायचं नाही. माझं आमंत्रण नाही, भयानं सांगितलं इथं सर्वांनी सांगा. म्हणून माझं काम करतोय. तुम्ही एका नाही या ठिकाणाहून जायचं नाही. गुरुजी आलेत, मैफिल आहे बाबा. आता ही मैफिल आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून ताई शुभेच्छा. पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो आणि कीर्तन इथं संपलं. बोलिलेले